का हो तुम्ही? कधी होते सुट्टी पोरीले ठेवायला? बरी आहे का तब्येत आता? हो हो बरी आहे ना. काऊन काय झालं? तू कोण प्यायला पाडू नाही काय झालं? बरी आहे ना पोरीची तब्येत. आता 1-2 दिवसात होते सुट्टी. होऊन राहिली तिची सुट्टी. बोललो ना मी डॉक्टर सोबत बोललो ना. तू काऊन अशी आहे बा? तुला काय झालं? काऊन फुगू नाही एवढी? काऊन फुगू नाही? हे बोला, घराच्या बाहेर गेल्याशिवाय काय मायवाला सुखच नाही आहे मले. कोणता सुख राहिले काय करावं मला समजतच नाही. आधी तिले चांगलं तोंड फुटला आता या राणीले. लई नखरे करून राहिली. कामाचा लागून राहिला तिले नेट आता. म्हणते तिले करायला लावा म्हणते स्वयंपाक. दोन्ही टाइम मला करायला लावता म्हणे तुम्ही स्वयंपाक. अशी बोलली का नाही मला ते सागरचे बाबा. आणि हे पोट्ट मुठू मुठू पात राहिलं नालायपणाचं आपलं. आपलं पोट्ट मुठू मुठू पात राहिलं. मी म्हणलं माय घर होय म्हणलं. रायशीन तर सरकी राय म्हणलं. नाहीतर आज नाही मला म्हणते असं कसं मला हाकलता. माया बी हक्क आहे म्हणते. हे काय लग्न करून आली होती का ती माया पोरासोबत? मला बोलून राहिली का? मी बोलून राहिली नाही. पोट्ट चुपचाप एक शब्द नाही बोलला. ते मला एवढी बोलली ना राणी, ती एक शब्द नाही बोलला. हे पोट्ट आपलंवाला तिले डोक्यावर बसून ठेवलं ह्या पोट्ट्यानं. आणि आता ते डोक्यावर बसली. आता आपल्या डोक्यावर बसायला पाहून राहिली ते. लई लाडावली ते जास्त नवऱ्याच्या यानं. हे सून म्हणे तुले अशी राणी का आम्ही जात नाही म्हणून माय होय म्हणे घर? तुम्हाला एवढंच वाटते माय होय म्हणून घर? एवढंच नाही, त्याच्या लई पलीकड बोलली. आता तुम्ही काही नाही म्हणत तिले. आणि तो तर बापा, तो तर बस झालं तिच्यासाठी पागलच झाला तो. आपल्याला नाही ऐकून राहिली ते. मग ऐकाले नाही करत म्हणे मी काय करता कर म्हणे मायवाला म्हणे. अशी म्हणे मला चांगली ते तर माय बिनत मी म्हणलं चांगली आहे म्हणलं ही पोरगी. हे सून हे तर दिवसांदिवस लय सांगत आल्यावाली करून राहिली. बोलायला बरोबर नाही वाटत त्या पोरीले. आपल्याला माय बापाने हे शिकवून दिली का? गरीबाच्या घरची पोरगी आहे म्हणते. गरीबाच्या घरच्या पोरी तर चांगले राहते. हे काऊन अशी आहे? इथे साऱ्या घरी भेटते साऱ्याच गोष्टी. हिच्यावाल्या मानानं चांगलं भेटून राहिलं ना. आणि हे काऊन अशी वागून राहिली? तुले अरे रवी करून राहिली का ते? थोडी तरी भे मला पहिले. आता निवय भेट नाही. हे शालू आली का नाही तेव्हा तर तिले मोकाच भेटला. आता मग शालू नव्हती तर ते काही नाही काही भे. आता तर भेटच नाही. तुम्ही तिलेच मग आणवता म्हणते त्या शालूने म्हणते. ते राहीन ना मी काऊन नाही राहीन म्हणते. मला असे कसे हकलता म्हणे तुम्ही. अशी तोंडावर म्हणे मला चांगली. तोंडाले तोंड देऊन राहिली मस्त. त्या पोरीवर दिवसा आहे शालूवर. तिला इथंच ठेवतो मी. आणि त्या पोराडी आणतो मी. काही दिवस राहू दे त्याला महिनाभर. ते पोरगी नाही म्हणते ना शालू. आणू नका म्हणते ना. काहून? ते गरीब घरची पोरगी होय ना. ते बी तर गरीब घरचीच पोरगी होय शालू. कशी करते? दवाखान्यातही जाते. आता तिथं मला पाठवलं. तिथं त्या पोरी जवळ राहते. घरचं दारचं सर्वच करते ते पोरगी. हिले काय झालं? घरातल्या घरात राहते कराडे. मग सागरचे बाबा गरीब घरची नाही आहे ते. कोण म्हणते गरीब घरची आहे म्हणून तुम्हाला शालू? आजी डॉक्टरची पोरगी होय ते. डॉक्टरची पोरगी राहिले. गरीब घरची नाही आहे ते. मग आता परिस्थिती आली बिचारीवर म्हणून ते अशी ठोकरं खात आहे जी इकडली तिकडं. त्या पोरीच्या बिमार पोरगी. नवरा पाहिला दारोडा. घर दारगी सगळं विकलं म्हणते यानं. घरदारगी सर्व होतं म्हणते याच्या जवळ. वावरही होतं म्हणते 4 एकर. जुव्यात उडवलं म्हणते ह्या पोट्ट्यानं तुमच्यावाल्या. तुम्हाला सांगितलं नाही का तिनं? तुम्हाला सांगितलं नाही कधी? काय बा मला तर काही सांगितलं नाही तिनं. मी काय विचारतो एवढं मला. पोरगी बिमार आहे ना. मला माहित पडलं का माझी पोरगा आहे बा म्हणून. झाले 3 महिने 3-4 महिने झाले मला माहित पडलं तर. एवढं मी विचारलं नाही. डॉक्टरची पोरगी होय का होती? माय बाप असन ना तिचे. तिथेच ना सावतर माय आहे म्हणते. बाप म्हणते हार्ट अटॅकनं मेला तिचा. मग लहानपणीच लग्न झालं 16-17 वर्षाचं. मायच्या धाकानं करून दिलं म्हणते तिच्या बापानं. मग चांगली होती म्हणते घरची ते. चांगली राहिले. आपल्या घरी जेवढं नाही त्याच्या डबल न तिच्या घरी होतं म्हणते. सांगे ना ते पापड कर केले तिनं तवा. आणि हे पा नालाई. आणि ते पा किती फरक आहे दोघीत. नाही तिच्या बोलण्या गिरण्यात असं सुशिक्षितपणा शालूच्या. बोलते गेली ते माना जाणारच म्हणते. च्या बहीण महाबिन तर या पोट्ट्यानं कसे दिवस आणली तिच्यावर त्या पोरीवर. एवढ्या चांगल्या घरची पोरगी असून ते असे दिवस काढून राहिली. एखादी असती तर उठून पायाली असती. चारच टाकून काय म्हणलं असतं तुझी पोरगी. आणि जाय म्हणलं असतं. आता करूनच राहिल्या बाया. करायले कशा करून राहिल्या. 2-2 लेख राहिले टाकून जाते आणि उठून पाहिजे दुसऱ्या तिसऱ्या सोबत. किती घटना घडून राहिल्या. पोरगी किती चांगली आहे ना. आपण कसं सोडावं तिले? एवढी चांगली पोरगी आहे ना. कसं तिले हाकलून द्यावं सांग बरं तू सविता. नाही कामाधामाची पोरगी आहे. काही गरज नाही हाकलून द्यायचं. स्वभाव बी चांगला आहे. काय झालं? त्या पोरीले एवढी चांगली पोरगी आहे. हे इल्ले काढा लागते आपल्याला राणीले. हे पोट्टही लय माजलं. याले असं वाटते का मी सक्क होय मी स्वतःचं पोरग होय तर वानून राहिले हे. ते पोट्टी मले ते राणी एवढीशी ते मला एवढी बोलली ते. पण एक शब्द नाही बोलला हवाला. अजून बायकोकडून भाग घेतला त्यानं. बायकोकडून भाग घ्याले. थांब तू. नाही याचं वाला या ठिकाणी बाहेरचे रट्टे घेऊन द्यायला लागते सविती. तू म्हणता पडू नको. आणि तू काही दया करू नको त्याच्यावर. याले खाली घराच्या बाहेर काढ तुम्ही. यानं बाहेरचे रट्टे घेतले ना. किती कमाई पुरते याची वाली. त्या प्रायव्हेट मध्ये त्याला भेटते ना. ठीक आहे ना पाहू देऊ ना. याले हाकलूनच देऊ आपण. याले काढू पहिले घरातून. हे लय माजून गेलं. हे सागऱ्या लय माजून गेलं. ते त्याची बायको तर त्याच्यापेक्षा याले दोघातून घराच्या बाहेर काढायचा.
यार एकही देत नाही ना मी, एकही रुपये देत नाही मी. हा कायचा हक्क आहे ना कायचा नाही तिने सांगतो. चाल बरं, चल बस तू, चल दे आवाज तिने, त्या दोघांनी आवाज दे. तिची ना मस्त जिरवा लागते. सागरचे बाबा लय अंगात आले आणि करून राहिलेचे दोघंच्या दोघं. ते करे तर करे, आता हे काही कमी नाही. आपलं पोट्ट यायले ना सबक शिकवाच लागते आता. तुझ्या आईचा गी फोन नाही आलता का हो? संध्या सांगितलं नाही ते आईले तू ना, हे दिवस गेले म्हणून तुले गरोदर आहे म्हणून सांगितलं नाही तू ना त्या आईले. आम्ही तुम्ही लग्न जोडून दिलं ना मायवाला, तुम्हीच जोडून दिलं ना या पोरासोबत लग्न, केवलजी सोबत. मी नाही सांगत कारण की मला ठेवायचंच नाही आहे हे वाला बाळ. मी काल रात्री त्याच्यासोबत बोलली, केवलजी सोबत मला नाही ठेवायचं म्हटलं बाळ म्हटलं, म्हणून मी आईले सांगितलं नाही. आईले काहीच नाही माहीत हे केवलजी कशी वागते माझ्यासोबत, कशी नाही. आली तवांपासूनचे लग्न होऊन एक दिवस चांगली नाही बोलली माझ्यासोबत. ये नुसती शॉक करते, काही बोलते आणि कुठं जाऊ नाही देत, येऊ नाही देत, पायाजवळ बसू नाही देत मला. आणि कसं ठेवूची तुम्ही तरी सांगा बरं. माहीच गॅरंटी नाही याच्यासोबत राहीन म्हणून. मी आईले सांगितलं ना तर आई म्हणून मग आई खुश होईन, बाबा खुश होईन म्हणून मी सांगितलंच नाही, कारण मलाच ठेवायचं नाही आहे. एवढी शिकली सवरली आहे मामीजी मी, शहरातली पोरगी आहे आणि मला आता इथं कोंडून ठेवल्यासारखं ठेवते, मन मारून राहतो मी. कसं करीन, एक लेकरू झालं काही येतं बस. मला एखाद्या जैलात असल्यासारखंच वाटते मामीजी. इथं चांगले नाही राहते माझ्यासोबत. आता तुला सांगा लागत होतं ना बाई मला फोन करू. आम्हीच जुळवलं बाई तिवालं, चांगलं आहे म्हटलं माय भाषा. जोडाले जोडाय शोभते बाई म्हटलं, दोघं सारखे वारखे म्हटलं मस्त. तुला सांगितलं का नाही हो बाई फोन करून एवढा आहे म्हणून त्या भार. त्या माय बापाला नाही सांगितलं तुला नाही. बरं जाऊ दे, नाही सांगितलं चांगली गोष्ट आहे. त्याला केवलले मी समजावून सांगतो बाई. बरं तुझी सासू कशी वागते बाई माझ्याजवळ नाही का सगळं क्लिअर सांग बाई तू. सासू सासऱ्याचा काही त्रास आहे का तुले? त्याचा काहीच त्रास नाही जी मामीजी. सासू बी चांगली आहे, माझी सासरे तो बिचारे देव माणूसच आहे, ते तर बोलतच नाही काही एकही शब्द. ते चांगले आहे दोघे जण. हे वाली यायचा त्रास आहे मला. ह्या जमान्यामध्ये कशी पोरं राहते, बायकोले कुठेही घेऊन जाते, किती हौशी राहते, पण यायले थोडीशी हौस नाही आहे. काही नाही, मला साधे ड्रेस बी घालू देत नाही. मनात असलं तर घाल म्हणते, नाही तर नको. त्याच्या मनात असलं तेव्हा घालायला लावते, नाही असलं तर नाही. त्याच्या मतानं कपडे घालायला लागते. मला सांगा बरं, मी माझ्या मनानं काहीच करू शकत नाही जी मामीजी. नाही हे असं कसं जमणार बाई? असं जमणार नाही ना, केवलचं चुकते नाही. नाही आज संध्याकाळी बी बैठक घेतो आम्ही, त्याच्याचसाठी आली बाई. त्या सासूनं मला सांगितलं, त्यासोबत बोलली असेल ना तुला ठेवायचं नाही आहे म्हणे ना, तर त्या सासून मला फोन केला बाई म्हणे समजावून सांगा. तर मला तुने एवढं सांगितलं आता, नाही तर मी तुलेच बोलत होती काऊन नाही ठेवत. एक तर आजकाल लवकर राहते बाई, किती इलाज करते न किती काही करते. आणि तू काऊन बाई म्हटलं तुले राहिलं आणि तू काऊन अशी करून राहिली. मला काय माहीत हो बाई संध्या एवढं आहे म्हणून त्या मांग. नाही आज मी का नाही त्या भाऊले केवळच्या बापाले आणि सासूले समोर घेतो, आपण बैठक करू आणि काय आहे काय नाही केवळचं तर त्याले का नाही मी बोलतो. आम्ही जोडून दिलं ना बाई तुझ्यावालं. त्या मायबापानं आम्हाला म्हणलं नाही पाहिजे, म्हणाले माय पोरानं हात टाकला ह्या तुमच्या लग्नात. त्याला समजावाले, त्याला बोलतो मी. आपल्या केवलले बोलतो मी चांगली. आणि काय आहे काय नाही तर लयच नखरे करून राहिला का तो. नखरे कराले तू माझ्या पोरीसारखी आहे हो बाई, पोरीसारखी राहिले. थांब बरं थांब. नाही मला ना बरं झालं तुनं सांगितलं, बरं झालं तुनं मला सांगितलं बाई. पोरीनं असं लपूनच ठेवावं नाही, जे आहे ते सांगायचं. नवीन लग्न असो का जुनं लग्न असो बाई, आपण लपून ठेवतो का नाही तर मग का ह्या नवऱ्याला अशीच सवय पडते, सवय पडाले. ऐकते माय बायको असं करत. माझ्यानं मनच नाही लागत आहे मामीजी इथं बिलकुल. लग्न झालं, नवीन लग्नाच्या पहिले लय खुश होती जी मी, पण यायचा स्वभाव एवढा हे आहे ना तर महिना बिलकुल इथं राहूचे नाही लागत मले. मला नाही इथं बिलकुल मन नाही लागत. लग्न झाल्यासारखं वाटतच नाही मायवाला. मला असं वाटतं मी जैलातच आली खरं. सॉरी. या रूमच्या अंदर मला हेच करते ते, बाहेर गेलं का तेवढं आई पुरतं. आईसोबतच बोलतो मी. बाहेर एवढे मायवाला जावा आहे, त्याच्यासोबत बोलून येत नाही मला जास्त करून. आणि अगर मी बोलली ना त्याच्या घरी बसायला गेली ना तर माझ्यासोबत फुकते. 2-2, 3-3 दिवस बोलत नाही माझ्यासोबत, काही म्हणत नाही पण नाही का बोलत नाही. मग ते माझ्यासोबत 2-2, 3-3 दिवस फुकते. मग मलाच कसं तरी वाटते. मग मी काही जातच नाही त्याच्याच घरी, कुठंच नाही जात, कोणासोबत बोलत नाही मामीजी. मग मी बापा हे कोणती सवय होय बाप्पा. हे अजय बुद्धी असते बाई हे पोरगत. नाही
कपड्या लत्त्याच्या बाबतीत बारीक आहे, मला माहित होतं म्हणा ते. लग्नातच पाहिलं मी ना त्याचं वालं केवलचं, पण एवढंही बारीक आहे म्हणून नाही माहित होतं मला. बरं झालं बाई सांगितलं, तर आता त्याची काढतो ना चांगली. त्या मायबापाला काही सध्याच सांगू नको बाई, नवीन नवीन त्या गरीबी लई तमाशा आहे बाई चालू. त्या बाबानं ते बाई आणली म्हणते, तर ते तुईवाली वहिनीच निघाली म्हणते बाप्पा. तर त्यातले पहिले बिचारे टेन्शनमध्ये आहे ते. तर तुझ्या घरच्याले नको सांगू, मी समजावतो ना त्याले. आणि काय आहे काय नाही ना पाहतो मी. आणि जास्तच नखरे करत असेल ना हावाला केवळ, तर काढतो याची वाली कशी राहते. तर नाही तर चाल माझ्या घरी लय नखरे करत असेल हावाला. तर काय झालं वहिनी, काऊन रडून राहिली हे संध्या? नंदाबाई, तुम्ही केवळले समजून सांगत नसता का जी? ते पोरगी किती दुःखात आहे, किती याच्यात आहे. ते पोरगी किती लढून राहिली जी, ती बरं लढाले. म्हणून तर ते ठेवत नाही म्हणते जी. तिची काय चूक आहे सांगा बरं? हे केवळ बरोबर वागत नाही, तिले बायाजवळ सुद्धा बसू देत नाही म्हणते. आता ते पोरगी बायात नाही बसन बाई जाऊन, तर का माणसात बसणार आहे का? मायासोबत बोलू नको म्हणते. हा केवळ शोभती काय आले? आजच्या जमान्यातलं पोरग होईना हे. मी विचारा ना वहिनी, तिले विचारा संध्याले आमचा काही त्रास आहे का, तिले विचारा. मी किती बोलली त्या पोट्ट्याले, किती बोलली मी तिले, किती वेळा म्हणतो बाई जात जावं, जावाई जवळ बसत जा, तिकडं मावल्या नंदेच्या सुन्याई जवळ जात जा बाई म्हणलं. ते जातच नाही, काय करा मग? जातच नाही. आता ह्या दोघा नवरा बायकोचं ह्या रूममध्ये काय चालू राहते काय नाही आपल्याला काय माहीत बाई. सांगतही नाही हे पोरगी. मी खोदू विचारलं, त्या काजलनं खोदू विचारलं, तेव्हा कुठं सांगितलं होतं जीनं? सांगा बरं, सांगायची पटकन गोष्ट कोणती? हो ना, सांगायची हो बाई. नाही आज संध्याकाळी मी बैठक बसवतो ना, केवळले बसवतो, इले बसवतो, आणि भाऊले बसवतो. आणि त्याला कडक शब्दात सांगा बा, आपण सांगून देऊ त्याला कडक शब्दात. त्या पोरीचं मन नाही लागून राहिलं इथं. कशी ठेवणार ते पहिले स्वतःच नाही सुखी देत. लेकराले मांग लागा, लेकराची बेडी टाकून घेन का पायात त्याची? नाही पहा ना वहिनी, तुम्ही त्याच्यासाठी बोलावलं ना तुम्हाला. तुम्ही बोला, त्याला मारा 2-3 चापटा चांगल्या, तुमचा हक्क आहे वहिनी. आम्ही काहीच नाही म्हणणार. चुकी आहे ना त्याची वाली, चुकी राहिले, मी एकही शब्द बोलणार नाही. नंदा वहिनी, हे केवळ जर बरोबर वागला नाही ना, तर त्या पोरीले मी घेऊन जातो. एवढं लक्षात ठेवा, ह्या पोरीले मी घेऊन जातो. ते पोरगी भडभड लढून राहिली, ते तिचं दुःख पा किती आहे. काय करण ते पोरगी पा, चेहरा गिरा कसा झाला एवढ्या चांगल्या घराण्यातली पोरगी. आणि हे पोट कसं वागून राहिलं तिले. तुम्हाला राग येईन बा, पण मला हे बिलकुल आवडलं नाही केवळचं. वहिनी, तुम्ही जे करान पूर्व दिशा, मी तुम्हाला काही म्हणणार नाही, काहीच म्हणणार नाही. ह्या पोट्ट्याले तसंच पाहिजेत. तुम्हाला जे वाटते ना ते करा तुम्ही. त्याच्यासाठी बोलावलं मी तुम्हाला. बरोबर, संध्याकाळी मी बोलतो ना केवळ सोबत, बोलतो संध्याकाळी, बसवतो त्याला चांगले आहे ना, सगळं काही त्याच्याकडून हे करून घेतो. नाही तर मग मी लय भारी भाई बरं भाई. हे जर नखरे करशन कराल ना, ते घर लय हिंसामध्ये यायले का नाही, पोलीस कंप्लेंट देईन बरं मी. नंदाबाई, मला बिलकुल पटत नाही यावऱ्या गोष्टी. ते पोरगी दुसरी पोरगी असती तर काहीची चालली गेली असती, मायबापाच्या घरी चालली झाले. नाही वहिनी, समजावा तुम्ही, समजावा. काय करायचं करा. माय बी बिलकुल हे मला बिलकुल नाही पटलं. कोणाच्या पोरी बारीला एवढ्या त्रास देणं, काही गलती नसतानी इकडं तिकडं जाऊ नाही देत तिले, कपड्याले हे करते. आता काय ते बुढीबाई बनून राहीन का? बुढीबाई बनून राहिले. पावडरच काऊन लावला तू, न लिपस्टिकच काऊन लावली. लयच मादलं ते पोट्ट, लयच मादल्यावानी. तुम्हीच त्याला सारखं करू शकता म्हणून बोलावलं तुम्हाला. तुम्हीच करा सारखं आता त्याला. मी फोनवर सांगितलं नाही नंदाबाई असं आहे बा म्हणून. फक्त हे वाली गरोदर आहे एवढं सांगितलं जी तुम्ही. नाही तर तुमच्या भावाला घेऊन आली असती ना मी मग. आणि एक डरकावणी दिली असती मामानं चांगली. मामाला भेटते केवळजी, तसे मला भेटेस म्हणा ते, पण त्याचं कसं वेगळं काम आहे. नाही दादाले लय भेटे. आणि दादाला जर माहीत पडलं ना असं आहे बा म्हणून, दादा मारणच त्याले. म्हणून मी दादाला सांगितलं नाही, तुम्हाला बोलून घेतलं. नाही धमकीत देतो मी आता त्याले. केवळले धमकीत देतो. भाजी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, वांगे, आलू, आंबे. भाजी घ्या भाजी, 120 रुपये किलो केसर आंबे. भाजी घ्या भाजी. घेऊन घे ना बाई, थोडीशी घेऊन घे ना, मग भाज्या तोपर्यंत मी बसतो इथं. घेऊन घे ना, घेऊन घे. ज्या स्वयंपाक केलेला आहे मी ना, घेऊन घे माझ्या. आई टाईम आहे मले, जेवीन ना थोड्या वेळानं, भूकही नाही जी मले. जेवीन ना. काय केला तुम्ही स्वयंपाक? मी करत होती ना, आता थोड्या वेळानं करतच होती तुम्ही स्वयंपाक. कणिक भिजवलीच होती, भाजी केलीच होती मी ना.
फक्त गरम गरम पोळ्याच टाकायच्या होत्या आणि टाकल्या असत्या ना मी ना. आम्ही बाई बबिता टाकल्या मम्मी पोळ्या टाकल्या मी पोळ्या टाकल्या. तू नको टेन्शन घेऊ रो बाई. टाकल्या ना मी ना. काय पोळ्या टाकायच्या होत्या ना. गॅसवर भराभराचं टाक ना होतं बाई पोळ्या. काय घेऊन घे मी बसतो ना टोपाटप. तुम्हाला जायचं होतं ना पेन्शनले आई. तुम्हाला जायचं होतं ना पिंकीच्या बाबासोबत. गेले नाही मग तुम्ही अजून. आलेच नाही का पिंकीचे बाबा. हा बाई रविवार आहे ना. रविवार आहे ना आज. मला असं वाटलं होतं का जातो बा म्हणून मी. त्याचे पट्ट म्हणे रविवार आहे आई उद्या जाऊ म्हणे. तर उद्या जावं लागेल ना बाई. आज रविवार आला तर. हो रविवार आहे जी आज. रविवार गिवार आहे. बरं ठीक आहे. थोड्या काळानं जेवतो मी. जेवून घे ना. तुम्ही नाही जेवले का. नाही हो बाई मी म्हणलं बसेन थोडीशी इथं. तू जेवशील मग मी जेवीन बा म्हणलं. मी जेवायचीच आहे ना. जेवून घ्या तुम्ही जा. तुम्हाला औषध गिवषध घ्या लागते. म्हातारा माणूस आहे. आपलं पटकन जेवला ना मोकळं झालं. काय ले वाट पाहता. जा जेवून घ्या. जा पिंकीले द्या तुम्ही आणि तुम्ही पण जेवून घ्या. जेवू का मग मी. पिंकी जेवली हो बाई. पिंकी जेवली ना उठून पायरी खायला आले. जेवतो मग मी. नलू ए नलू इकडे ये ना. आय नलू बोल ना बबिता. कसं चालू आहे ते वाला भाजीपाल्याचं. काही पडते गिरते का हो याच्यावर. पडते ना बाई पडते ना. 300-400 रुपये तर कसे निघते व कसे निघते. आणि आज आंबे आणले ना. घे ना आंबे नाही नेत. नाही माय एक तोंडाला फेकून नाही मारला वा आंबा मी ना बिचारे. काय आंबे खाऊशा वाटण. या पोट्टीनं सारा तमाशा केला. आणि तिकडं माझ्या दुसऱ्या नंबरच्या पोरीचं तिला कसं तरी राहिलं होतं तर अजून 5 वर्ष झाले बाई. इकडून तिकडून राहिलं नाही आणि आता राहिलं होतं तर पडलं बिचारी तिचं. काय करावं काय नाही तर मला काही समजून नाही राहिलं बाई. या पोट्टीचा कुठं पत्ता लागून नाही राहिला आपल्या शेतलीचा. जाऊ दे ना बाई. आता केलं तिच्या मतानं तू पत्ताही लावून आणि तिले काही जबरदस्ती आणून काय करतं. जे बदनामी झाली ते झाली. आता जाऊ दे ना. करू दे ना त्याच्या मतानं. ते चंदाई तिकडं मार उड 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 करत होती. मी मागतच नाही मी करतच नाही मी मागतच नाही. घे म्हणा आता. पोरग घेऊन उठून पाहिलंच ना त्या पोरीले. एवढं कायलेच बा म्हटलं. माय बाप काय लेकरायले सांगत नाही. लेकरं करते आपापल्या मतानं. पण माय बापानं असं उडाव नाही बाई. आता त्याच्या दोघाचं मन होतं एकमेकात. तर आता ते पळालेच ना तुम्हाला न सांगता. मग कायले सीनं चंदा नाही चंदायलं शायनी. आता बसली चुपचाप. असं नाही व बबिता. चांगलं पोरग होतं बिचारी शीतलसाठी. ग्रामसेवक होतं पोरग ड्युटीवर होतं. माझं बाई म्हणे बाई 9 नंबरचा आपण करून घेऊ म्हणे. पोरगी पसंत आली तर आता तिचंच चांगलं होतं ना. सर्व्हिसवाला म्हटलंय तरी किती काही म्हणलं तर हे याचं आता तू यावाल्या नात्यात आहे ते. एका यानं तुझे नातेवाईकच लागते ते चंदा. पण काय ढंग आहे त्या पोट्ट्यात. ढंग राहिले सांग बरं तू. माय होय तर मन नाही दुकान का. चांगली आपली पोरगी पडली तर कोणत्याही मायले चांगलंच वाटते ना. हो हे तर बरोबर आहे. पण त्या पोरीला तेवढी अक्कल नाही होती ना बाई. गेली ना त्याच्या मांग अक्कल तरी होती का त्या पोरीले. बरोबर आहे ते आलं. तर माय मधल्या पोरीचं साधनाचं का नाही पडलं बिचारे. तर ते म्हणते बाप्पा अमृत रियान मला सांगितलं. त्या हिनं गंगानं लय मस्त औषध आहे म्हणते. तर आता 3 बॉटला बोलवतो आणि घ्यायला लावतो. चांगला रिझल्ट आहे म्हणते त्याचावाला. म्हणजे लय मस्त आहे म्हणते तेवाला. सगळ्या याच्यावर चालते म्हणते ते. पाय दुखते काय गोटी दुखते काय आणि जे लखवेवाले काय. बसता माणूस एक हे होता म्हणते. आणि ते औषध घेतलं तर नाही का चालायला लागलं म्हणते तो माणूस. म्हणजे पाय टाकते म्हणते. नाही तर त्याला उचलूनच न्यावं लागे म्हणते. आणि शुगरही होती म्हणे त्याले. शुगरवाल्यासाठी केसवाल्यासाठी आणि चेहराही मस्त राहते म्हणे त्यानं. तर मी म्हटलं का गरोदर राहासाठी चालते का म्हटलं. तर म्हणे ते गंगा 14 वर्षानं राहिलं म्हणे एका बाईले. सगळ्यांना आशा सोडून दिली म्हणे. ते औषध घेतलं म्हणे तिनं. तर 6 बॉटला घेतल्या म्हणे तिनं. तर बाई म्हणे तिले राहिलं म्हणे. आणि आता तिले 7वा महिना चालू आहे म्हणे. मी म्हटलं बाई गेले तर गेले पैसे. घेऊन पाहतो म्हणलं. तिले जवायला सांगतो म्हटलं. आणि तिच्या घरी जातो आता त्या गंगाच्या घरी. कोणतं औषध होय तर लिहून मागतो आणि बोलून घेतो तिच्याच हातानं. पैसे गिशे पाठवून नाही का. घ्यायला लावतो. गेले तर गेले पैसे. आता असे दवाखान्यात किती कच जाते. नाही पण ते म्हणे मला 100% गॅरंटी आहे म्हणे त्याची. घेऊन पाय ना मग. घेऊन पाय देऊन पाय. मी ऐकलं बाई त्या औषधीबद्दल. मी नाही ऐकलं. आणि टेन्शन नको घेऊ तू नलू. जाऊ दे. गेली तर गेली पोरगी. आता काय करतं मग. टेन्शन नको घेऊ. तू मला नाराजच दिसतं गेली तवांपासून. नाराज नाही राहीन तर काय राहीन व. आपल्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे कोणत्याही मायले वाटते. चांगली पल्ली असती पोट्टी तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला हिनं कुत्रीनं शिकलीनं. नालायक वानाची. पाहिला तर पाहिला असा पाहिला तर भाकऱ्याने होय. भाकऱ्या राहिले काय व त्याच्या घरी. 2 एकर वावर आहे फक्त. ते पिकत नाही बरोबर. आहे व नलू वावर चांगलं आहे ना चंदाचं. काया मातीचं वावर आहे. चांगलं वावर आहे. चांगलं पीक घेते ना. 4 एकरात जेवढं पीक नाही होत तेवढं त्या 2 एकरात पीक होते म्हणलं. मग किती मस्त वावर आहे ते. काया मातीचं वावर आहे चांगलं. कसलेलं वावर आहे ते. असू दे बाई हाय तर. ते कमी अज्जात आहे व चंदा. तिच्या हाताखाली माई पोरगी नांदते तरी काय व. आणि ते नांदू तरी देते काय.
ते आहे बा आता ते काय माहीत आता हो नांदू गिंदू नाही देत म्हणा ते. तशी चंदा मोठी अज्जात आहे बाई बोलण्याच्या बाबतीत. ते त्या पोरीचा टिकाव लागू देणार नाही हो. म्हणूनच या पोट्टीले मी समजावलं बाई शिकली रे पण हिरे समजलंच नाही. गेली त्याच्या मांग मांग. चल बाई मी गंगाच्या घरी जातो तिला फोन करायला लावतो त्या औषधवाल्याले. हो जाय ना जाय जाय.